हॅलो 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 हो का? अगं तू शोधतेस तरी काय? तुझं नाव काय गं? तुझ्या आईच्या जन्माला नाव शोधताना माझ्या नवऱ्याला आलीच. अगं तुला कोण शोधतं? इथं कोणतरी गर्दीत लपलंय. माझ्या नवऱ्यावर जायचं नाही आधीच सांगून ठेवलंय. तुला काय घेतलंय का नाही? माझं भरपूर काय काय घेतलंय. काय घेतलंय काय? अगं जाऊन त्याला विचार. मी नाही काही सांगायचे. माझं काहीतरी. अगं इथं मग घेतलं. तुझं नाव काय ठेवायचं? बाय मम्मी तुझा काय आहे नक्की मी कशाला सांगू द्या जाऊन विचार आम्ही जीवाचं जिंकलं का मला तू बोलायलाच तरी कशाला आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचंय. अगं हो बरोबर आहे. बरं रस्ता कोणाला माहिती आहे काय? मला तर विचारून बघ रस्ताच नाही. तिला कधी काय माहिती असतं त्याला शोधत आली आता काय माहिती तुझा रस्ता घे बाय. तुझ्या सासूचं नाव तरी तुला माहिती आहे का? नाही गं माझं लग्न हो बा इकडे आहे मग हे कोणाच्या गोवाचं घालून फिरतेस? बाई मी काय म्हणते तो तर मुर्दा बसवणारच आहे तर त्याला वेळेला बुंदीचे लाडू तरी ठेव. असं म्हणतेस बरं झालं का? नाही बाकी आहे अजून. अगं त्याने खिरच नाही वाढली पानात जेवताना विचार त्यांना सांगते त्यांना तुला गुलाबजामुन पाहिजे असेल नको नको गुलाबजामुन मला रसगुल्ला हवा. काय काय रसगुल्ला नको मला वरातीतला हवा. वरातीतलाच हवा. जेवायला बोलवलास का बाजाराला जायला बोलवलास? कसं आहे ना भूकेला पोट असलं की मला काय सुचत नाही म्हणून दात जरा कमी कर या पिवळा दिसतात. दाताने माझ्या दातांची पडले स्वतःचे दात बघा असं एक ट्रेन जाईल मध्ये. मला बाजाराचा रस्ता माहिती आहे की नाही? मला तू विचारूस मला तर काहीच होत तुला माहिती मला माहित नाही पण माझ्या ओळखीची एक मावशी आहे बघ तिला बोलवू काय? या बघ ती वरच्या वाडीतली असेल तर माझ्या आणि तिचं काही पटत नाही. बरं कसा आवाज येऊ हळू देऊ आवाज तेवढाच दिस इकडे सांगते. पहिला वैरीच हळू नंतर वैरी वाढव नंतर हे मावशी असं म्हणून हात नाही आवाज दिला की नंतर मी तिला आवाज देते.
सांगितलं नाही तर मी काय तिला आवाज देत नसते बघा. अरे बाबा आवाज वाढ आम्ही पण रोज येतो. कोणाचं पोरगं म्हणत नाही अगं म्हणजे ना ओळख नाही दिलं मी नाही भेटली अगं मावशी अगं मावशी यायची तिला भेटणार तर आवाज ते बरोबर यायची. बरं नमस्कार का जरा मी प्लीज देते तुझे थोडासा तुम्ही सगळ्यांनी घेतलं की मी पण लावून बघते. ए खेळणे तुला इलायचं की नाही सांग पहिले. अगं काय ग काय? अगं मावशी मी आहे चंद्रा. अगं आले 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 जरा दमदर दमदर दमदर. लवकर ये पहिले इकडे. संगे सौतीने माझी आली अवताराट बनला माझ्याशी नडला मी येऊ कशी बाहेरी ध्यान झेपलेल ध्यान झेपलेल
मला एका क्षणाला वाटलं आता हा रंग म्हणजे हलतो. अगं म्हातारी बाई जमली अडकली ती पण तुला अडकून यायला अडकलीस हा मग वाटलं झालं नाही ते कसं वाटतंय 12 रेड्यांची का 12 म्हशींची शक्ती आहे तुझ्या एवढ्या 100 किलोच्या म्हातारीला बाय तुझा वजन म्हणे अगं चंद्रे सगळं सोड ती चेपलेला काय म्हणत होती मगापासून तर मला आधी सांग. अगं काय झालं माहिती का सकाळी उठले आता तुमच्या हाकाली कानावर मग मी काय केलं लगेच उठले आणि नवऱ्याने माझ्या जे चपलीला गाठोड होतं अगं ते बाहेर काढत होते. अगं पण कसला काढोडा कसला अगं आता घरी तुम्ही घेऊन जायचे की नाही माझा पैसा अडकल नको का थोडंफार लागलंच ना तशी पण तू कटाची येते तुला कसं आला पैसा हो तसं काही तूच देणार आहेस ना मला माझं आयुष्यभर तूच बघत आलीस. बाबा हा माझ्या नवऱ्याने मला 1 तोळ्याची घंटण केली आहे. हे मावशी काय बोलते ही बाई इथं इथं काय वाचन. तरी माझी नथनी आणून टाकलीस तू कुठली का झाली ते ठीक आहे कितीची केलंस का काय हिऱ्याची की सोन्याची केली? मला माझ्या दादल्यांना आवडून केला नाही आधी मला तंबाखू कडक नाही केलीस काय पैसे काढत ना नाही नाही लाडक्या बहिणींना गेली मी लय पैसा कमवला मग महिन्यात तुम्हाला 1500 येतात मला 3000 येतात माहितीये काय कुठला तुझा नवरा आहे ना तो माझ्या दुसऱ्या नावात तुझा अकाउंट माझा अकाउंट भरला नाही माहिती काय म्हणती मराठी जवळ जाऊ नको गिरून टाकल तुला तुला काय हवंय अगं तिला तिचा द्यायला सांग ना माझ्याकडे आहे काय देण्यासारखं काय नसलं हे हवंय तुझा नवरा या बायका दोघींना देऊन बसलाय मग तुटणारच झालं ना संदीप फके खांबेवाडी यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. देवांश चेतन धाडवे पप्पांच्या वाढदिवसानिमित्त सोनगाव पप्पांच्या वाढदिवसानिमित्त 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमच्या कारवली गावचे सुपुत्र संदीप धाडवे संदेश धाडवे चंद्रकांत धाडवे आणि रवींद्र आगरे यांच्याकडून प्रत्येकी 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने आमचं आवर्जून नाव घेतलं पाहिजे. सगळ्यांचं आमच्या या मंडळाकडून बसून स्वागत.
कोणावर सुरुवात करून देते सांगा तर सगळं तुला पुरा करायचं ते येतं मला. ते काय देते या बघ मी हे द्यायला रेडी आहे, हे द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. आज मी कसली अट? याच्यासोबत माझा नवरा पण घ्यावा लागेल. चालू आहे? नको बाई, तुला नवरा लगेच नको आहे. अगं बाई, घेऊन जा. लगेच नको, झेपत नाही मला. तुमची खोटं आहे ना? हो काय वाटते याच्यावर वाटते कसं असेल मग ठीक आहे. मला वाटलं मला तुला नवरा नको म्हणताच हवाय. माझा नवरा पण घे, मग तुला हे पण नाही घे. नको सांग ना. काय तुम्ही दे नको, मला किती राजी तुला पाहिजे का अजिबात तुला थोडं का फक्त पाहिजे मला काय काय ती मूग घेऊन आली, हा मूग घेऊन आली. तू घेऊ नका हा. काय का हो का ए, पण मला हाताने कसा मारला बरं बाजारात जायचंय अगं आता मी आले ना जाऊया की आपण चल बरं बाजाराला जायचं की हो ना. नाही? तुझं माटालास चला मग. तुला काय झालं थांबवायला? तुला काय झालं अगं आता बाजाराला जायचं ठरवलं खरं पण कुणी काय घेतलं कुणी काय घेतलं सांगितलं पाहिजे ना ते सांगायलाच हवं काय? हा मग त्याला मला सगळं हल्लं ते हा तू जरा कमी हाल, मग तुला हे पण नका कमी हाल आहे. हो का आता सांगताय का बरं ते सांगायलाच हवं का तुला? सांगायला पाहिजे त्याशिवाय माझी विक्री कशी होणार बरं असं म्हणते. हा बरं ही काय तू सांग. दोन प्रकार बघितलं कशाला? त्यांचा जीव वर येत असेल आता तुला बघू नको ना, माझा काय तेवढंच काय बदल. तो- तुझा नाही त्यांचा जीव वर येत असेल बोल बोल बाय बोल हॅलो 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 साऊंड वाले दादा पाठी पब्लिकचा असा रिस्पॉन्स येतोय की आवाज येत नाहीये तर कृपया प्लीज आमच्यासाठी थोडं काय करता आलं तर करा प्लीज. अगं मावशे, हा. आधी घेणं देणं सोड. काय ग तू काय तिथं भांडण का होतं का? कोणाचं माझं आणि त्या ठमाकूचं भांडण का होतं आता काय होतं माहितीये का आम्हा कोणाला म्हणलीस का? ते बाय तुला नाही ठमाकू म्हटले ढमा ढमा काय तुला तर बोलले मी ते ठमाकूला बोलले काय म्हणजे काय? नाही बाय पुरुष वाली लाडायची ना ऐक काय झालं माहितीये का ये पुढे अशी मुळे काय झालं माहितीये अगं सकाळी पहाटे पहाटे उठले आणि 4 हंडे पाणी आणले म्हटलं 4 हंडे पाणी आणले म्हटलं तुला आता कोणा मध्ये काय बोलते? आम्हाला जरा तुला कळायला पाहिजे का नको त्याला काय नाही पाहिजे, जरा मोठ्याने. काय तेल टाकून झाली ती ऐक पुढचं सकाळी पहाटे पहाटे उठले आणि 4 हंडे पाणी आणले म्हटलं तर तिकडून कोण आली कोण आली? अगं तुझी ठामाका ठामाकू धावत आली आणि मला म्हणते कशी अगं ए मावशे पुढं काय झालं? पुढं काय झालं अगं हे मावशे तुझा नवरा कुठे गेला आता तुझा नवरा विचारला माझे पानाला की नाही मी काय केलं तिने म्हटलं काय माझ्या नवऱ्याने केलं तरी काय तुम्हाला म्हणते कशी अगं मावशे सकाळी दारू पिऊन येतो आणि आम्हा बायकाला शिवाय देतो आणि एक दिवस बघून बघून घेऊ ना त्याची गुटलीच करून टाकू अगं गुटली करून टाकू आता गुटली करून टाकल्याबरोबर माझे कान पण पाणवले की नाही मग मी तिला काय म्हटलं अगं बाय त्याच्यावर तुझी माफी मागते आता ह्याच्यात माझा विषय संपला की नाही विषय संपला ना काय विषय संपला ना हो हो विषय एकदम संपला. काय म्हणते आता विषय संपला ना? मला तिला परत उचकडून काय बोलायची गरज होती मला काय म्हणते माहितीये काय ते मावशी तू माझ्या कोंबड्या चोरल्यास अगं मावशी, नक्की कोणी ठेवलं नाहीस नक्की. अगं भाई मी कशाला करू माझ्याकडे 10-15 पडलेले आहे काय कोंबड्या
मग असं बोल की हा, मग आणि हिच्यातून मी करू तरी काय. बरोबर आहे. तिला म्हटलं बाय, तिला लागली तंतन करायला. म्हटलं रांडतंदन करतीस कशाला? हा? काय काय बोललीस तू? म्हटलं रांडतंदन करतीस कशाला? आजपर्यंत 85 गाव फिरले, नवऱ्याच्या मागणं 5 पुरी काढल्या का कुणी फट नाही म्हटलं. अगं नवऱ्याच्या मागणं म्हणजे नवरा नसताना डिलिव्हरी झाली. असं बोल की. अर्धवट बोलतो, लोकांचा बद्दल माझी तुझं शर्मा. ऐकशील नाही, दम धरशील जरा. हा हा, नवऱ्याच्या मागणं 5 पुरी काढल्या पण कोणी फट नाही म्हटला. हा, आणि ही गोकुळ नगरीची अवतास म्हणतात ना, ती हीच मावशी. त्यामुळे ह्या मावशीला जर काय लागू नको. आता ह्याच्यात मला काय चुकलं काय? नाही ना, तुझं बरं लक्ष असतं का सगळ्या? अगं मावशी, मी सकाळ ते खलमान ऐकायला गाणं म्हणून चल ते सगळं जाऊ दे. आता तू काय घेतलं ते मला सांग बरं. मावशी, हा, विकला घेतला बघ लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा. काय त्या लोण्याच्या गोळ्यासारखी दिसतेस हा? म्हणू नको बघू. अगं पण आहे तुझ्या माझ्यासाठी. लोण्याचा गोळा बघून बोलली. तुला कशाला बघू? बघितला? अरे हा लोण्याचा गोळा मग नाही, कसं हा नाही? मोतीचूरचा लाडू आहे. बघ मला काय मोठी मोठी कसं लागू? आता हे चुकीचं बोलली का ती? ही भाकरवडी काय? भाकरवडी आहे? भाकरवडी आहे? नाही नाही, भोपळा ना, कुरकुरीत भोपळा. तुला भोपळा यायचा आधी नाही. ते आयुष्यात ना उठशील. हो का? बघीन नंतर मी, हा? काय ना मुरट्टी बघ कशी ती. ए बाय, तू झालं ना? तू सांगते. मी मावशी घेतली. तू काय घेतलं? तू बाय चांगलं घेतलंय हा? बाय काय नाही, जाऊ दे काय ते सांगलं होतं मावशीची मला. बुरडात नाही असते आमच्यासाठी. तुमच्यासारखी आहे का? ती ना सोजवळ आहे, सोजवळ काय सोजवळ. तुम्हाला आहे? हा. काय बोललीस? मावशी बोलली घेतली तिला काय? अगं थांब, तिला ते सुसू काहीतरी बोलली ती. सुकसुक नाही, सोजवळ आहे ती. बाय हे. हा, कोण बोललं ते? अगं हे पोरे, अगं नाश्त्याला काय फॅमिकॉल खाल्ला होतास? हा, जी उलटण नाही ती तुझी. अगं ती जीभ जड आहे ना, जड जड. आहे का तुझी? जड आहे का? चल, जड वाटते मला पण. हा चल, जुना. ते थोडे गेले फक्त सांगायला. तू काय बोलतो? तुझं गुंडगिरी करते. मी जर परत आली ना माझ्यावर हा, तर मी बसे ना, तुझ्यावर बसलं तुझं काय होईल? मी तुझ्यावर बसे. माझ्यावर अजिबात नको बाय. हा जाऊ दे, तू सांगते. मी सांगू? मग सांग बरं. काय बोलशील तर लावून नको ना अंगावर. हा, मी घेतलं दही. काय? दही नाही नाही, किती मडकी घेतली बरं? एवढंच आहे. एवढं ते पण कोणी दिले काय माहिती. बाय तुला तरी पुरेल का एवढा? अगं नाही ना, नाही ते का? पण घेऊन चालली मी. माझा भाऊ बोलला आता सध्या कुठे एवढंच नाही, नंतर मोठं आण. आणि तरी एवढा तरी कुठं आणणार आहे तू? अगं म्हणजे मडकं. मडकं आणणार आहे का? झालं तुझं? हा, चालू पड चल. तिकडं हो असं म्हणायचं होतं. हा. बाय तू सांगते. बाय राधा बघ मुराट्टे बघ. हा, काय काय? मावशी, हा. मी विकायला घेतलं दही तू विकायला घेतलं दही. आणि दूध. दही आणि दूध घेतलंस? अगं वा 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 वा. म्हणजे सगळ्यांना देणार ना? फुकटवर का पैशावर? अबा, हा दादा बा असं म्हणायला कसं? हे बाय. लाजला फुकट. दादा दादा लाजला. लागलं का? विषय असता ना? दादा लाजला. झालं का आता? बरं चला निघू. चला, चला. बरं थांबा. मी काय म्हणते, काय ग? सगळ्यांना विचारलं हिने काय घेतलं तिने काय घेतलं. सगळ्यांच्या घरात झाकून झाल्या. तुझा माठ कोण सांगणार? आता माझं पण सांगायला पाहिजे का? हो. अगं आता मी म्हातारी बाया, आता माझ्या म्हातारीच्या मला कोण विचारते काय? बाई म्हातारी असू तरी काय जाऊ दे. काय काय कोण आता? नाही जाऊ दे. जाऊ दे का? तू सांग काय घेतलंस ते. बघ मी काहीतरी मोठं घेतलं माहितीये का? तू तेवढंच तरी तुझं दाखव तरी. बघायचंय? हा हा. बघ मी कोड्यात सांगणार, तुला जमलं तर मला सांग बरं. असं म्हणते. हा. बरं सांगू का? हा, मी सांग. काय घेतलं माहितीये का? काय? अगं आपण जेव्हा आतमध्ये टाकतो ना, ऐकलंस का? हो मंडळी तुम्ही पण ऐकता हो ना? अहो आपण जेव्हा आत टाकतो ना तेव्हा कसं हलत जातं, आणि जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा कसं थेंब थेंब गळत येतं. आता तेच घेतलंय मी. या हिराचं नाक. हे थांब. अगं तिचं शेंबूड येतोय गळत गळत. आई, ती हसायला लागली. माझं कुठं तुला शेंबूड दिसतंय? माझं नाक कसं नाचतंय? अगं तुझं नाक पण माझ्यासारखं आहे की नाही? तू काय बोलला? मी नाही मोठं घेतलं. हे बाय थांब जरा. हे तो नाही ती आहे, मी ती दिसते ना. एवढं माझं नाक चल. कशाला? हा. विसरलो.
बरं सांग बघू काय घेतलंयस ते बरं आहे जेव्हा आपण आतमध्ये टाकतो ना तेव्हा कसं हळद जातं आणि जेव्हा बाहेर काढतो तेव्हा कसं थेंब थेंब गळत येतं. आता तेच घेतलंय मी. काय माहिती हे तुम्हाला कोणाला माहिती आहे काय माहिती आहे काय माहिती हे अनाडी यांना माहिती आहे ते बघ मिश्रित असताय ना आम्हाला कुठे माहिती आहे नाही माहिती गावाला गेलंच नाही वाटतं. अगं काढणं काय अगं आता विहिरीवर जातो ना आपण जेव्हा पाणी काढायला काढणं नेतो ना ते काढणं जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा कसं ते हलत जातं आणि जेव्हा आपण बाहेर काढतो त्यातलं पाणी कसं थेंब थेंब गळत येतं. अगं तेच घेतलंय मी. आता तुम्ही दैती तोंड सगळं घेतलं मग मी काय येऊ ग नाही ना काय नव्हतं काय तुझा ऐकायला तिकडे जाऊन काय वीर खाण्याची की काय तुला हो वीर खाण्याचे. मी काय म्हणते झालं ना तेवढा मथुरेचा घाट चढायचा आपल्याला एखादं पहाटे म्हणते का असं म्हणते तू म्हणते म्हणते हे बाय होय माग ऐका सगळ्यांनी ताडा माडाच्या ताडा माडाच्या हिरा मला कधी पत्राला चाटताना बघितल्यास का ए बाय मी आज लग्नाला जेवले पण नाही कोण सांगेल इथं मला कुणी बघितलं बाबा तू बघितली बाईचा अंग धरला होता सोडला नव्हता कुठवरती उचलेल काय रेडी बाय उठलीच नाही म्हटल्यावर जेसी मागवायला लागते की काय हे पण आहे हसणं नाही झोपणे का झोपलीस तू असं केलंच ती सारखं विचारते की नाही तुला शांत राहायला सांग तिसऱ्या महिन्याचा निवात आहे त्याने ऑर्केस्ट्राची ऑर्डर होती घेतेस काय तू घेतेस नको 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 काय जाऊया का पुढे आता चला एक कोण गीत घेत आहे मीच घेऊ चल दर्शी नार नटली गवळ्याची आज नवरत्नानी नार नटली गवळ्याची आज नवरत्नानी केसा गजरा माळुनी संगे मावशी निघाली माठ दयाची दुधाची घेऊनी जाऊया कास नगरी माठ दयाची दुधाची घेऊनी जाऊया कास नगरी आज
मालुनी सख्या मावशी निघाली की सगळ्यांना मालुनी सख्या मावशी निघाली नकली गावलाची आज रमेली नकली गावलाची आज रमेली की सगळ्यांना मालुनी सख्या मावशी निघाली की सगळ्यांना मालुनी सख्या मावशी निघाली जाऊया गौस नगरी पाटलाची गुराची घेऊनी जाऊया गौस नगरी नकली गौराची आज गौराने नकली गौराची आज गौराने सगळ्यांना मालुनी आज मावशी निघाली सगळ्यांना मालुनी सख्या 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 मावशी निघाली संजय आगरे आणि मुकुंद मलेकर बनीबाई म्हात्रे अपार्टमेंट यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच श्री नवलाई नवयुवक नाट्य नमन मंडळ मुंबई यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं 27 डिसेंबर रोजी डोंबिवली येथे कोपर येथे नमन आहे, तरी त्यांना सहकार्य करायचं आहे. तसेच विनय बने, ओमकार पड्याल, सागर परशुराम, साईराज शिंदे, राज शिगवण, तसेच राज पांडवकर, विजय चाले, साईराज शिंदे गीतकार यांच्याकडून सर्व कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच कल्याणी संभाजी धाडवे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच आदर्श भातडे, शुभम खांबे, गावकर, प्रज्योत जोशी, संकेत वरेकर, सोलो डान्स यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच आकांक्षा हरिचंद्र मिसाळ, नवरदेवाची मावशी यांच्याकडून मावशीला 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी किरण दाडवे निर्मित श्री रामनमन नाट्य मंडळ सर्व बक्षीसदात्यांचे पुन्हा एकदा शतशः आभार मानून आमच्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
अगं ये